आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूयात। मारहाण प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये अद्याप तक्रार दाखल नाही। मारहाण झालेली व्यक्ती तक्रार करण्यासाठी इच्छुक नाही अशी माहिती। समाजित घाटगे भाजपच्या वाटेवर, पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता। मुंबईमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची देखील भेट घेतली होती। पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर, थोपटे यांच्यानंतर आता संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। संजय जगताप पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा चौथा दिवस। बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेला मनसेचा पाठिंबा। मनसेचे बाळा नांदगावकर या पदयात्रेमध्ये सहभागी झाले। बिहारमधील मतदार यादी संशोधन प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांचं संशोधन का करायचं? मतदार याद्या दुरुस्त करायला एवढा वेळ का लावला? निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा सवाल। शहापूर प्रकरणावरून शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक। मुख्याध्यापिका हैवान आहेत का? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल। दरम्यान कडक कारवाई केली जाणार, महाजनांचं सभागृहामध्ये आश्वासन। मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलीची विवस्त्र तपासणी। शहापूरमधल्या RS दमानिया शाळेमधला धक्कादायक प्रकार। पॉक्सो कायद्याअंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक। भंडाऱ्यामध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला। पूर आलेल्या मार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन।